मोठे पापलेट 2200, हे 1300 छोटे पापलेट, कोलमी 550 रुपये. काय बोलता? गहू कटला लहू कटला काय कसा रेट आहे याचा? 200-250 रुपये किलो. 250 रुपये किलो. पोळी मासे भाड्याची कोलंबी आहे. वेगवेगळी फिश असते आपल्याकडे. ओके, म्हणजे एक दिवस ॲड करून वेगवेगळ्या फिश असतात. पॉपलेट बघा, पॉपलेटची साईज बघा. पॉपलेट आहेत आज 2000 रुपये किलो पॉपलेट आहेत. मस्त मोठी बिग साईज. आणि इकडे टायगर प्रॉन्स पण आहे बघा. सुप्रभात मंडळी, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आहे रविवार आणि आज आपण जाणार आहोत खारघरच्या फिश मार्केटमध्ये. आपण लास्ट टाईम बनवला होता तळोजा फिश मार्केटचा व्हिडिओ. जर तुम्ही बघितला नसाल तर आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि आज आपण जाणार आहोत खारघर फिश मार्केटला. अजून सध्या जरी पावसाळा चालू नाही झाला आहे तर मासेमारी आणि मच्छ्यांची आवक जावक मोठ्या प्रमाणात चालू असेल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवेल इथे या फिश मार्केटमध्ये काय रेट आहे आणि कशी मच्छी येते. तर चला लवकरच जाऊन बघूया आतमध्ये आणि बघू कशी असेल ते फिश. तर चला, आपल्याला जर या फिश मार्केटला यायचं असेल तर बघा, हा सेक्टर 14 आणि 19चा हा चौक आहे. इथेच बाजूला इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे आणि समोर हे सेक्टर 19 आहे आणि या साईडला हे फिश मार्केट आहे. हा समोरून जो रस्ता येतो आहे तो डीमार्टच्या साईडने आहे, तर तुम्ही तिथून पण येऊ शकता. आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया या फिश मार्केटमध्ये. तर मस्त असे शेड वगैरे टाकलं आहे. तर आपण आता इथे आतमध्ये जाऊन बघूया. इथे आपण बघू शकता इथे चिकन मटनचे शॉप वगैरे आहे. तर आपण या दादांना विचारूया इथे कसं किलो आहे चिकन? 280. आणि मटन कसं आहे? मटन 880 रुपये. आणि अंडे ते गावठी आहे की बॉयलर आहेत? अंडी 90 रुपये डझन. बॉयलर आहेत की गावठी आहे? बॉयलर. तर आपण बघू शकता इथे चिकन शॉप आहे आणि इथे पुढं गेलं तर सुरुवातीला मटन शॉप आहेत. तर आपण या दादांकडे जाऊन बघूया ते काय आहे, कसं आहे. 900 रुपये किलो मटन. ओके, तर हे बघा, हे 900 रुपये किलो आहे. बघा या साईडला पण एक फ्रेश चिकन आहे, मटन आहे. आता आपण पुढे जातो आहे हे फिश मार्केटमध्ये. इकडे फिश मार्केट स्टार्ट होतं. इथे आपण बघू शकता फिश आहेत. इकडे बघा ही सुरमई आहे. आपण या ताईंना विचारूया, ताई काय रेट आहे त्याचे? मोठे पापलेट 2200, हे 1300 छोटे पापलेट, कोलमी 550 रुपये. 550 कोळंबी 1 किलो. आणि पॉपलेट कसे 1 किलोचे? 1 किलो 2200 मोठेवाले आणि हां. छोटेवाले 1 किलो 1300 रुपये. आणि या कुठल्या फिश आहेत? चांद पापलेट आहे. चांद पापलेट त्याचा काय रेट आहे? 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. आणि हे टुना फिशचं? टुना फिश 500 रुपये किलो. 500 रुपये. आणि आपण इकडे आपण बघू शकता मच्छी फ्रेश आहे. हा कुठला आहे? काय रेट आहेत त्याचे? 1600 रुपये किलो. ओके, तर इथे आपण बघू शकता हे पॉपलेट आहे. आणि हलवाचं काय आहे? 800 रुपये किलो. हा किती बसेल एक? 700-800 ग्राम तरी बसेल ना एक. आपण एक कुठून घेऊन येत आहे फिश? मच्छी कुठून आणता? प्रॉफिट मार्केटमधून. ओके, आणि हे मार्केट कधी कधी चालू असतं? रोज चालू, बंद असं काय नाही ना कधी पण? आणि टायमिंग काय याचा? 8-8:30ला चालू होतं 1:30 वाजेपर्यंत. आणि दुपारनं 5 ते किती? रात्री 9 वाजेपर्यंत. 8:30-9 वाजेपर्यंत ना. तर हे मार्केट आपण बघू शकता सकाळी 8-8:30ला चालू होतं ते दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत चालू असतं. आणि संध्याकाळी जे 5 वाजता चालू होतं ते 9 वाजेपर्यंत असतं. आणि रोज मार्केट चालू असं काय बंद वगैरे नाहीत. आणि या काकी पण इथून प्रॉफिट मार्केटवरून फिश वगैरे घेऊन येतात. आणि तुम्ही पण मच्छी बघत असाल
अशी फ्रेशच मच्छी आहे. हे बघा इथे बोंबील आहेत, इथे हलवा आहे, इथे सुरमई आहे छोटी, इकडे बारीक असे पॉपलेट आहेत, इकडे बघा कोळंबी. 80 पाव 150 का आधा. इकडे मांदेली पण आहे. काय आगी काय रेट आहेत बोंबीलचे? काय आहेत? बोंबील 800 रुपये किलो भाऊ. 800 रुपये किलो. आणि हा बारीक जवळा हा 300 रुपये किलो 80 पाव. 80ला पाव आहे. हे 150 बघा का आधा. असा बारीक जवळा आहे. आणि सुरमईचं काय सॉरी हलवा हलवा 1000 रुपये किलो आहे. 1000 रुपये किलो. आणि बांगडा सुरमई कशी छोटी? सुरमई 1000 आहे हां आणि ती मोठी 1600. ही 1600ला. ही किती आपल्या बसेल 1 किलोमध्ये? ती 700 ग्रॅमची आहे. 700 ग्राम. ओके हे बघा ही 700 ग्राम. आणि कोळंबी कशी आहे? कोळंबी 600 किलो. 600 रुपये किलो. आणि हा कुठला आहे? हा बांगडा आहे, छोटा बांगडा. छोटा बांगडा. त्याचं काय आहे? हा 500 किलो. तर बघा इथे हा छोटा बांगडा आहे 500 रुपये किलो. हा कुठला आहे? जिताडा आहे का? हा चिताडा आहे. त्याचं काय रेट? हा 1000 रुपये किलो आहे. 1000 रुपये. ओके तर आपण इथे बघत असाल इथे आणि ही 400 मच्छी पाव. तर फ्रेश वाटते. फ्रेश आहे, फ्रोझन नाही आहे. आपण बघू शकता या मार्केटमध्ये असं मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आता पुढे जाऊन बघूया एक कुठल्या शॉपवर. हे बघा इथे पण असे फिश आहेत. नमस्कार दादा. काय कुठले फिश आहेत आपल्याकडे? तर इथे बघू शकता पॉपलेटची साईज वगैरे बघा आपण कसे. ही कोणती फिश आहे? काय बोलता? लहू कटला. काय कसा रेट आहे याचा? 250 रुपये किलो. ओके तर 200 रुपये किलो हा कटला आहे. इकडे बघा सुरमई आहे, ते हलवा पण आहे, ते बांगडे आहेत. ओके म्हणजे एक दिवस ॲड करून वेगवेगळ्या फिश असतात. तर आपण बघू शकतो इकडे हे बघा ही छोटी कोळंबी आहे, इकडे मोठी कोळंबी आहे. आणि पॉपलेट बघा, पॉपलेटची साईज बघा. पॉपलेट आहेत आज 2000 रुपये किलो पॉपलेट आहेत. मस्त मोठी बिग साईज. बघा साईज पण बघा 2000. छोट्याचे काय रेट आहे? 1200 रुपये किलो. आणि टायगर प्रॉन्स 550. ते त्या आज थोडा रेट जास्त आहे बोलत आहेत दादा. आणि छोटी कोळंबी हे बघा ही खाडीची कोळंबी आहे. काय याचे काय रेट काय आहेत? 250ला अर्धा किलो आहे. आणि बघा हे समुद्रातले खेकडे आहेत नाही, त्याचं काय रेट आहे? 300 रुपये किलो. 300 रुपये. आणि बांगडा 100 रुपये पाव, 400 रुपये किलो. 400. 800 रुपये किलो. हा टुना आहे 300 रुपये किलो. टुणा बघा 300 रुपये किलो. आणि मांदेलीचं काय आहे? मांदेली मस्त ताजी आहे. काय रेट आहे त्याचा? बघा मांदेली बघा. आणि एकदम मांदेली आहे, छोटी कोलंबी आहे. अजून इथे वेगवेगळे फिश बघायला भेटतील आपल्याला. तर आपण हे पुढच्या स्टॉलला जाऊन बघा. इकडे पण बघा, ते पण असं वेगवेगळ्या फिश आहेत. इकडे पण कोळंबी आहे. हां काय कसा आहे तो? 1400 रुपये किलो जिताडा. इथे बघा आपल्याला जिताडा बघायला भेटेल 1400 रुपये किलोनी आहे. आज इथे गर्दी खूप जास्त प्रमाणात आहे. आणि मच्छी पण आपल्याला फ्रेश बघायला भेटेल. बघा पब्लिकचा तेवढा रिस्पॉन्स पण आहे. बघा इकडे तुम्हाला चिंबोरी बघायला भेटेल. ही कशी आहे चिंबोरी? 1000 रुपये किलो. इकडे चिंबोरी 1000 रुपये किलो. आणि प्रॉन्स कसे आहेत? 600 रुपये किलो. ओके ते आणि हे शिंपल्या 500 रुपये. बोंबीलचं काय रेट आहे? 250 रुपये पाव. ओके तर आज थोडं बोंबील महाग आहेत बोलत आहेत. आणि इकडे बघा इकडे पॉपलेट पण आहे. 900 आणि 300 1200 रुपये.
इकडे हा हलवा आहे. असे वेगवेगळे फिश आहेत. विचारूया आपण या ताईला. कालवा कसे आहेत? 50ला पॅकेट आहे. 50ला पाकिट. 200 ते 5 पॅकेट. हे बघा, हे कालवा आहेत. हे 50ला पॅकेट आहे आणि 200ला तुम्हाला 5 पिशव्या बघायला भेटेल. हे स्वस्त आहे. काय आहे जिताडाचा काय रेट? 1400 रुपये किलो. हे बघा, इथे हा जिताडा आहे. आणि इकडे टायगर प्रॉन्स पण आहे. हे बघा, लक्ष्मी ना 1000 रुपये किलोने टायगर प्रॉन्स आहे. इकडे आपण बघू शकता हा कटला आहे. याला काय बोलतात? लहू. काय कसं आहे? 200 रुपये किलो. आणि कटलाचं काय? 250. आणि हे काय चांद मास आहे काय? रूपचंद. त्याचं काय रेट आहे? हां, 200 रुपये किलो आहे सगळे. आपण बघू शकता इथे 200-250 रुपये किलो आहेत. रविवार असल्यामुळे गर्दी इथं मोठ्या प्रमाणात आहे. आणि बघत असाल सगळे बिझी आहेत इथे. इथे बघा, ही कोळंबी वगैरे. इथे मांदेली तुम्हाला बघायला भेटेल. इथे हलवा आहे आणि इकडे हा पॉपलेट आहे. आणि तिकडे चांद मासा आहे, कटला वगैरे आहेत. आणि इकडे बोंबील पण आहेत. या स्टॉलवर आलो आपण. बाकी कुठली मच्छी आहे? हे बघा, ही चांद मस्ती कशी आहे? कशी आहे रेट आहे याची? 300 रुपये पाव आहे. आणि इथे बारीक जवळ आहे, प्रॉन्स आहे. आणि राणी मासा कसा आहे? राणी मासा 600 रुपये किलो. पॉपलेट आहे 1400 रुपये किलो आहे. आणि हलवा 1000 रुपये. हे बघा, इथे बघा पॉपलेट आहे. इथे चांद मासा आहे. इथे प्रॉन्स आहेत. मच्छी असे एकदम फ्रेश वाटते बघा. चांद मासा आहे. इथं बघा जिताडा कट केला आहे त्यांनी. आणि इथे प्रॉन्स आहेत. इथे बघा हे बोंबील आहेत. इथे सुरमई आहे. या साईडला बारीक पॉपलेट आहेत. हे बारीक पॉपलेट कसे आहेत? ते बारीक पॉपलेटचे काय रेट आहेत? 800 रुपये. आणि बोंबीलचे? बोंबील 1200 रुपये किलोने. आणि सुरमई काय आहे? 1600 रुपये. आणि हा मोठा पॉपलेट 2500. काय किती एका किलोमध्ये किती बसतात तरी ते? 3 पीस. ओके, आपण बघू शकता. हे बघा, हे मोठी साईज आहे. एका किलोमध्ये 3 पीस बसतील. आणि हलवाचं काय रेट? हलवा 900 रुपये किलो. हे बघा, साईज बघा, एक मोठी साईज आहे. आपल्याला इथे फिश पण असं एकदम फ्रेश बघायला मिळेल. काय फ्रोझन फूड नाही आहे. आणि सध्या मार्केट बघत असाल, खूप मोठं मार्केट आहे आणि गर्दी पण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपल्याला काही जास्त शूट वगैरे करता आलं नाही. आणि आज सगळेच बिझी होते. आपण आता फिश मार्केटमधून बाहेर चाललो आहे. आणि इकडे बघू शकता, हा समोरच्या शेडमध्ये तुम्हाला भाजी मार्केट किंवा फ्रूट मार्केट आहे. आपण आता तिथे जाऊन बघूया. इथून बघा, फ्रूट मार्केट आणि भाजी मार्केट चालू होतं. तुम्ही जर फिश किंवा चिकन वगैरे घेतलात तर तुम्हाला मसाला किंवा काय सॅलड वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही इथं घेऊ शकता. हे बघा, इथे भाज्या आहेत. इथं पुढं गेल्यावर तुम्हाला फ्रूट वगैरे बघायला मिळतील. हे बघा, इथं वॉटरमेलन आहे, आंबा आहे, संत्री आहे, तर सफरचंद, केळी वगैरे तुम्हाला बघायला मिळेल. इथं कांदा बटाटा आहे. हे असं मोठं असं फ्रूट मार्केट आहे. हे बघा, इथे भरपूर सारे फ्रूट आहेत. इथे आंब्यामध्ये पण व्हरायटी आहेत. पायरी आहे, तोतापुरी. हापूस तर काही दिसत नाही, आता सीझन संपला आहे आंब्यांचा. हे बघा, वेगवेगळे फ्रूट आहेत इथे. आणि इकडे भाज्या पण आहेत.
तुम्ही फिश वगैरे घेऊन झाल्यावर इथे या मार्केटमध्ये येऊ शकता. बाकी तुम्हाला जर काय भाज्या वगैरे घ्यायचं असेल, फ्रूट वगैरे घ्यायचं असेल तर इथून घेऊ शकता. हे बघा इथे पण फ्रूटचा मोठा स्टॉल आहे. इथे भरपूर सारे फ्रूट बघायला मिळेल. हे बघा इथे लिची आहे, सफरचंद, पेर आहे, संत्री, मोसंबी, डाळिंब आहे. इकडे बघा या आंबे आहेत, जांभूळ आहे, जो वॉटरमेलन, ड्रॅगन फ्रूट पण आहे. पुढच्या स्टॉलवर जाऊन बघू आपण. इथे हे बघा इथे पण भरपूर सारे फ्रूट आहेत. इथे बघा अल्फान्सो मँगो. हे बघा हे बहुतेक हापूस असते. साईज बघा याचा एक हापूसचा. हे बघा चांगला आहे, याचा डेट पण असा मस्त पिकला आहे. कसं आहे ते हापूस? 650 रुपये किती? 650. हे बघा हे 750 रुपये डझन आहे. इकडे पुढे गेल्यावर पण इकडे एक स्टॉल, फ्रूट्सचं स्टॉल आहे. हे बघा इथे पण आहे भाजी मार्केट. आणि तुम्हाला इथे असे बाहेर पण बसलेले भेटतील. पुढे पण गेलात ना इथे बाहेर पण असे रस्त्यावर तुम्हाला बसलेले भेटतील. इकडे पुढे पण गेलात तर इथं मोठं आहे. इथे भाज्या बघा, सॅलड बिलड तुम्ही घेऊ शकता. आणि इकडे पुढपर्यंत असे हे ते स्टॉल आहेत, भरपूर सारे स्टॉल आहेत. आणि इकडून पुढे जर तुम्ही गेलात तर हा डीमार्टचा रस्ता आहे. इथून जर राईट मारून तुम्ही डीमार्टला जाऊ शकता. चला आता आपण इथून निघतोय. तर मंडळी आपण बघितलं असेल आज आपण खारघर फिश मार्केटला आलो होतो. आणि ॲक्च्युली आज रविवार असल्यामुळं गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होती आणि आपल्याला काही शूट करता आलं नाही. जेवढं काय आपण शूट केलं त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवलं आपल्याला. आणि कसं आहे इथे मासे तर फ्रेश आहेत पण रेट खूप हाय आहेत. जर बघा आपल्याला कसं मासेमारी आता थोडी मुबलक प्रमाणात होती, त्यामुळे मासे काही जास्त इथे उपलब्ध नाही, त्यामुळे रेट वाढलेले आहेत माशांचे. तसेच आपण इथे आजूबाजूचा मार्केटही दाखवलं, फ्रूट मार्केट वगैरे. तर तिथे जाऊन तुम्ही काय खरेदी करायची असेल तर करू शकता. आणि तुम्हाला जर मार्केटला यायचं असेल तर इथे मेट्रो स्टेशन आहे, खारघरगाव मेट्रो स्टेशन, तिथूनही येऊ शकता. परत डीमार्टचा रस्ता आहे त्या साईडने येऊ शकता, रघुनाथ विहारच्या इकडूनही येऊ शकता. म्हणजे येण्यासाठी खूप सारे ऑप्शन आहे तिथे. बाकी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला.